खेळपट्टीच्या दिशेने आपण बघतो दोन्ही संघ मार्गक्रमित झालेले आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य अतिथी ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब आणि इतर सगळे सहकारी आता खेळपट्टीच्या दिशेने दाखल होताना आपण बघत आहोत। दोन दिवसीय ही स्पर्धा आपण सगळ्यांनी आतापर्यंत अनुभवलेली आहे। या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य आयोजन होत असताना आपण पाहिलेलं आहे। चांगलं क्रिकेट सुद्धा या स्पर्धेने आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे। खेळपट्टीच्या दुतर्फा दोन्ही संघ उपस्थित आहेत, त्याचबरोबर बरोबर ओळीने ते उभे राहिलेले आहेत। ज्या आकर्षक ट्रॉफीसाठी क्रिकेटचा रणसंग्राम 2 दिवसांचा आपण अनुभवलेला आहे, ती ट्रॉफी बरोबर दोन संघाच्या मध्ये इथे डौलाने उभी राहिलेली आपण सगळेजण बघत आहोत। आता आमचे मुख्य अतिथी खेळाडूंबरोबर ओळख परेड करत आहेत, खेळाडूंची ओळख करून घेत आहेत आणि दोन्ही संघांचा विचार केला तर याच परिसरातील संघ आहेत, त्याचमुळे विशेष आनंद आता अतिथींना सुद्धा इथे उपभोगायला मिळत आहे। आता आपण मला असं वाटतं आडवी रांग बनवायचे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे। पुंडास टीम आपण असे उभे राहा आणि सरवलीपाडा टीम आपण असे उभे राहा। फ्रंट ऑन स्टाईल मध्ये तुम्हाला उभं राहायचं, हा अगदी बरोबर। मागे व्हा सरवलीपाडा टीम, मागे व्हा सरवलीपाडा टीम, मागे व्हा, इकडे आपलं लक्ष असावं। फ्रंट ऑन पोझिशन मध्ये उभे राहा, व्ही शेप बनवला तरी हरकत नाही। व्ही शेप मध्ये खेळाडू उभे राहिले आपण सगळेजण बघत आहोत। जय हनुमान पॉवर शेलर चषक 40+ 2025 या स्पर्धेचं हे बहारदार पर्व आणि या पर्वाचे आपण सगळेजण साक्षीदार बनलेलो आहोत। फोटो सेशन केलं जात आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अर्थात पत्रकारिता, काही पत्रकार बंधू सुद्धा या स्पर्धेच्या बरोबर जोडलेले आहेत। सगळ्यात अगोदर आपण आपल्या राष्ट्राचं गुणगान गाणारं गीत अर्थात राष्ट्रगीतासाठी तयार राहणार आहोत आणि राष्ट्रगीत ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस त्याचा कोणत्याही पद्धतीने अवमान आपल्या वतीने होऊ नये याची खबरदारी आपण सगळेजण घेणारच आहोत। तसंही 40+ क्रिकेट आपण सगळेजण अनुभवत आहोत। डीजे ऑपरेटर जर तुम्ही तयार असाल तर माझ्यापर्यंत ती सूचना तुम्ही इशाऱ्याने पोहोचवू शकता। काउंटडाऊन केला जाईल, त्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत। प्रेक्षक गॅलरीज मध्ये काही प्रेक्षक आता अजूनही बसलेले पाहायला मिळतात, त्यांना सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला लगेचच जागेवर उभं राहायचं आहे। आपल्या डोक्यामध्ये कॅप्स असतील तर त्या कॅप्स आपण रिमूव्ह करणार आहोत। भारत मातेचं गौरव गीत, गुणगान गाणारं गीत अर्थात भारताचं राष्ट्रगीत इथे सुरू होत आहे। सावधान मुद्रेमध्ये प्रत्येक जण उभा असेल। काउंटडाऊन सुरू होत आहे। 3, 2, 1 स्टार्ट। सुजाण नागरिक बनण्याचा संकल्प इथे या स्पर्धेच्या वतीने करूया। दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेक करत आहोत।
नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. एका बाजूने सरवलीपाडा टीम तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पुंडा संघ पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामध्ये पुंडा संघाची एक वेगळीच एनर्जी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. निर्धारित 4 षटकांची लढत. बजरंग बली अशी मागणी आहे. नाणं खूप दूरवर चालले आपल्यापासून, परंतु शेवटी नाण्याची बाजू तीच आपल्याला पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकलेली आहे पुंडा टीमच्या संघ कर्णधाराने. फक्त निर्णय केला दादा. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत कशी ही स्पर्धा एन्जॉय केली तुम्ही? खूपच अशी ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे शेलार पॉवर संघाने, कारण इथे स्वतः संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे. खरोखरच ही स्पर्धा म्हणजे अस्मरणीय आहे, कारण एवढा मोठा आयोजन आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. याच्यापुढे होतील का नाही ते माहीत नाही, पण खूपच छान असं आयोजन केलेलं आहे. आणि ओरिजिनल पोर्टिवेचं जे आयोजन झालं असता, आपले जी स्थापना झाली त्याचे एकमेव कारण हे दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये गेलेले होते. त्याच्यामध्ये बालाजी संघाने प्रथम मानकरी तिथे पटकवला. त्याच्यानंतर अध्यक्षांच्या गावी म्हणजे धामणगाव येथे दुसरी टुर्नामेंट झाली. तिसरी टुर्नामेंट जी झाली ती निंबवलीमध्ये आणि ही चौथी टुर्नामेंट आहे. खरं तर पुंडा संघांनी मागच्या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं खेळले, अपयश त्यांना मिळाला. आणि बालाजी संघ हे सुद्धा खूप चांगले तिथं खेळले आणि त्याने यश मिळाला. आता मी आशीर्वाद कोणाला देऊ तेच मला काही समजत नाही, पण शेवटी एक ठिकाणी माझा गावची टीम आहे आणि एक ठिकाणी हरता हरता वाचलेली एक टीम आहे. तर आता दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो की दोन्हीपैकी कोणीतरी जिंकावी. आणि पॉवर शेलार खरोखर खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या आयोजन नियोजनाने हे तुम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले. आपल्याला 2-4 दिवसामध्ये बैठक आहे आपली. आपल्या आस्ते प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट होत आहे. सकाळीच प्रभाकरनी सांगितले की आपल्या दौऱ्याची कुठेतरी आपण तारीख ठरवली जाईल. तर फेब्रुवारी एंडपर्यंत आपण उडुपी कर्नाटकमध्ये आपण 3-4 दिवसाचा चालू आहे आणि आपण तिथे पुढची आपण जी टुर्नामेंट जी आपली ओरिजिनल 40+ आहे ते आपले तिकडे आपण खेळवणार आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे ओरिजिनल 40+ टुर्नामेंट सर्वच ठिकाणी होत आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पॉवर शेलारांनी इथे आम्हा सर्व मान्यवरांना बोलवलं. खरं तर मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर आपण या परिसरातील भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते वडीलधारी व्यक्तिमत्व बाळकृष्णजी ठाकरे साहेब यांना विनंती करणार आहोत की या स्पर्धेच्या संदर्भात आपण आपलंही मनोगत व्यक्त करा. ओरिजिनल 40+ च्या विद्यमाने या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान पॉवर चषक 40+ यांनी जे या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं, ते अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. 40+च्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारच्या टुर्नामेंट या भरवल्या जातात. याबाबत आपणास आपल्या स्वर्गीय साहेबांनी माहिती दिलेली आहे. मी दोन्ही संघांना शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी थांबेन. खूप खूप धन्यवाद. सगळ्या मान्यवरांना विनंती आता मुख्य मंचाकडे आपण यायचं आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत भारतीय जनता पार्टीचे तालुका ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय निलेशजी गुरव साहेब. आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही सस्नेह स्वागत करत आहोत. निलेशजी गुरव साहेब यांचंही आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी झालेले. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण आता मुख्य मंचाकडे रवाना व्हा.
त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात सरवलीपाडा टीम, आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करा. त्याचबरोबर पुंडास टीमला विनंती, कैलास दादा आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवून द्यायची आहे. यस सुनील सर, सामना किती षटकाचा आहे? कारण की 5:20 झालेले आहेत. परत एकदा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विचारून घ्या. हे मुख्य मंचाकडे तुम्हाला निश्चितच जायचंय. या स्पर्धेत अनेक अशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ज्या तुमचं आकर्षण निश्चितच खेचून घेतील, तुमचं अवदान खेचून घेतील. प्रत्येक गोष्ट अत्यंत चांगल्या पद्धतीने ते करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत आपण टॉस बॉक्स बघितलं. स्वर्गीय एकनाथजी कचरू वारगडे यांच्या स्मरणार्थ श्री पिंटू एकनाथ वारगडे यांच्या वतीने इथे सौजन्यकृत करण्यात आलेलं आहे. सगळ्याच गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहेत. अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी या स्पर्धेने आतापर्यंत अनुभवलेल्या आहेत. बघा, आयोजक ठरवतील सामना किती षटकांचा होणार आहे. त्याचमुळे दोन्ही संघ कर्णधार आपण अट्टास करू नका. आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. समालोचन कक्षाकडे जाऊया. ऐकत आहोत आपण सुनील पवार सरांना. खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ मुरबाडचा बुलंदाबाद आमचे मित्र सुनील शेळके सर पाहतोय. पण सन्माननीय एक मोठे व्यक्तिमत्व भिवंडीकरांचं, भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेते निलेश गुरव साहेबांचं आगमन. त्याच्या समेत पाहतोय आपण एक युवा डॅशिंग नेते उमेशजी चोरगे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम उमेश दादा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वार पे वार एक ही वार हमारे तर काही पाहुणे आमच्यातून रजा घेताना दादा आपण आलात. संपूर्ण दिनेश वारगडे साहेब आणि ऑल टीमच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करेन. कारण की किमती वेळ काढून आपण आलात, या स्पर्धेमध्ये शोभा वाढवली, त्याबद्दल परत एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. पुंडा टीमच्या बाजूने गेले. प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि हा सामना आयोजक कमिटी आम्हाला माहिती देतात की सामना 3 षटकाचा राहील. कैला दादा, आपण निर्णय मान्य करायचे. 3 षटकाचा सामना आहे हा. तेच रूल असेल. 45चे ओपनर्स आणि बॉलर्स. A1 क्वालिटीचे सूत्रसंचालक आणि A1 क्वालिटीचा मराठीचा समालोचक आमचे परम मित्र सुनील शेळके सरांचा आपण खूप छान अँकरिंगचा रोल पाहिला. आपण नेहमीच सातत्याने खूप मोठे आहे. आणि सुनील सर, मी जेव्हा असतो ना तेव्हा मी मात्र पाहुण्या समालोचकांना निश्चित वारंवार एक उद्देशून ज्याचं सूत्रसंचालनावर चांगलं प्रभुत्व आहे असे आमचे सुनील सर पुन्हा टेस्ट कव्हर करेल. तीन षटकाचा सामना आहे. यस, 3 षटकाचा सामना आहे दादा. कैला दादा, तुम्ही उपाध्यक्ष आहेत असोसिएशनचे. चला, चला वेळ चालली आहे. 3 षटकाचा सामना आहे. गेम स्टार्ट करा पंच. यस, राईट टाइम ऑफ द विकेट सज्ज होताना पाहतोय आपण. मारा करण्यासाठी गोलंदाज बाळाराम भोईर खूप चांगले एक योग्य क्वालिटीचा बॉलर आहे.
कारण की आयोजक कमिटीचे खास उपाध्यक्ष आहेत कैलास दादा यांचं. याच पात्र टॉप एज हवेत आहे आणि इथं माझा खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र फरार होईल फायले बाउंड्री लाईन कडे. आता मात्र क्रिकेट कम फुटबॉल जास्त. पहिल्या चेंडूवर 3 धावा कंप्लीट करतोय बॅटर राजेंद्र आणि महाराष्ट्र पोलीस. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अंतिम सामना पाहतोय आपण. 3 षटकाचा सामना आहे. क्वालिटीचे दोन्ही संघ पाहतोय आपण. चांगला चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न. अतिशय छान लेंथवरचा चेंडू होता पाहतोय आपण. यावेळेस पाहता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक एका चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात बाळाराम भोईरच्या माध्यमातून. टॉप एज विकेट किपर कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता आणि एक सिंगल. त्या दरम्यान पाहतोय आपण धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 4. सरुलीपाडा गावाचे डॅशिंग उद्योजक दीपेश पाटील दादा सुद्धा आगमन झालेले. वेलकम दीपेश पाटील, मॅन फॉर सरुलीपाडा उद्योजक. एक डॅशिंग अंदाज दीपेश दादा यांचा नेहमीच असतोय. दरम्यान हा फटका चांगला होता. एका ट्रॅकवर 2 गाड्या. इथं मात्र निश्चित एका बॅटरला मैदान सोडावं लागेल. धक्का बसला तो पहिला. वेलकम भावेश भोईर दादांचं आगमन झालेलं आहे. शुभ आगमन दादा, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सरवलीपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावामधून सागरजी शिंगोळे की जे सरवली गावचे भाचे आहेत त्यांच्या वतीने सरवलीपाडा टीमसाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद सागरजी शिंगोळे, तुमचं स्वागत आहे. कोराळे गाव जर म्हटलं निश्चित क्रिकेटची पंढरी. नुकतीच मागच्या हप्त्यामध्ये तिथं मी एक दिवस स्पर्धा कव्हर करून आलो होतो मुरबाड तालुक्यामधून. खूप मोठं प्रेम दिलं. चला आपण वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे. या स्पर्धकांचा फटका पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र. आणि आता होतोय बॅटर बाद. पुंडा संघ नेहमीच खेळ स्पीडनं खेळणारा संघ आहे. कारण की असोसिएशनचे पाहतोय की आपण उपाध्यक्ष कैलास दादा शेलार स्वतः या टीम सोबत असतात. आणि आयोजन कमिटीमध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल तर कैलास शेलार दादांचं आहे. त्याला माहिती आहे की असोसिएशन जर चालवायची असेल तर आपला संघ आहे, आपण खेळ स्पीडने खेळायचं आहे. नवीन बॅटरी खेळपट्टीवर आता मात्र सचिन यादववर मोठी जबाबदारी. अंतिम मेगा फिनाले 2 तगड्या टीम दरम्यान पाहतोय आपण. एकीकडे गावदेवी माता पुंडास तर दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्स सरळीपाडा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5-1 बाद अशी नाजूक स्थिती. आता मात्र भोलेनाथ पाटील येतोय. भोलेनाथ पाटील सज्ज होताना भोलेनाथ पाटील. सचिन यादववर एक मोठी जबाबदारी. 30-35 पर्यंत मजल मारावी लागेल पुंडास टीमला चॅम्पियन बनण्यासाठी. कडचा फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू फरार होईल. सीमा पार आलाय. या चेंडूवर पाहतोय आपण दणदणीत चौकार. यास
काय क्लास फटका होता, स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका. उमेश सचिन हा चेंडू मात्र निश्चित परत टाकावा लागेल. खूप मोठा बाउन्सर पाहतोय आपण, आटोक्याच्या बाहेरचा बाउन्सर. अतिरिक्त धाव एक मिळते, टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय 11. चांगली सुरुवात आहे षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता सचिन या बॅटरनी. संतोषच्या बॅटमधून तो चौकार आला होता. टीव्ही स्कोरर परत एकदा चांगला फटका आहे, पण क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल इथे मात्र कंप्लीट करता येईल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती आता मात्र 12. दुसरं षटक प्रगती पथावर. राईट ऑन द विकेट. कडक फटका आहे, कडक आहे. मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा दमदार षटकार. वा भाई वा. मुख्य मंचावर एक विशेष सन्मान संपन्न होत आहे. भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावर. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची विशेष आठवण म्हणून एक फ्रेम, आकर्षक फ्रेम इथे दिनेश दादा वारगडे यांच्या वतीने निलेशजी गुरव साहेबांना देण्यात येत आहे आणि मुख्य मंचावर त्यांचा सन्मान संपन्न होत आहे. खूप खूप स्वागत निलेशजी गुरव साहेब. आपलं स्पर्धेचा दुसरा दिवस, अत्यंत भव्य दिवस या स्पर्धेचं आयोजन आणि तुमची सदिच्छा भेट. मुख्य मंचावर हा सन्मान. त्याचबरोबर मुख्य मंचावर सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेब यांचे बंधुराज उपस्थित सन्माननीय उमेशजी चोरगे साहेब, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. उमेशजी चोरगे साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर संपन्न होत आहे. सुनीलजी वारगडे त्याचबरोबर पिंटू वारगडे, आपणास विनंती आहे एवन जोडी आहे त्यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होईल. मुख्य मंचावर उमेशजी चोरगे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. पुष्पगुच्छ शॉल देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे. सुनीलजी वारगडे त्याचबरोबर पिंटू दादा वारगडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्याचबरोबर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी ज्यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे ते सचिनजी गुंदोलकर साहेब यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्याची वेळ आलेली आहे. एक पाहतोय आपण धावसंख्या इथे मात्र योगेशजी पाटील आणि हनुमानजी भोईर A1 जोडी, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. धावसंख्या 30 पाहतोय आपण. 2 षटकाची समाप्ती. अतिशय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. सचिनजी गुंदोलकर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर होत आहे. बहुसंख्येने मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला मिळालेली आहे. आता प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. सगळे स्टँड भरगच्च भरलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षकांनी. ही स्पर्धा प्रेक्षकांच्या पसंतीची आहे, त्याचबरोबर मान्यवरांच्या सुद्धा पसंतीची आहे. यानंतर आपण मुख्य मंचावर सन्माननीय निलेशजी भोईर साहेबांना सन्मानित करत आहोत. अनिल मामा त्याचबरोबर विनोद भोईर, आपणास विनंती आहे आणखी एक जोडी या आयोजकांच्या वतीने. रातो के कातिल अनिल मामा म्हणजे संपूर्ण शेलारचे मामा, गावचे मामा. भोईर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर संपन्न होत आहे.
खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण शेलार गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मिथिलेश ठाकूर साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. विनंती असेल ठाकूर साहेब आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी तयार राहा. संजयजी कोहली त्याचबरोबर अक्षय, आपणास विनंती आहे आपण या. आणखी एक जोडी आपण बघतो आयोजकांमधून, या आयोजनाला त्यांचंही मोठं सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या वतीने आता हा सन्मान संपन्न होईल. हे बघा आमचे प्रेक्षक गॅलरीमधून या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. 2.2 षटकांचा काही सप्लाय, 30 धावा धावपलकावर आहेत, 2 गडी गमावलेले आहेत. मिथिलेशजी यांचा सन्मान मुख्य मंचावर संपन्न होत आहे. यानंतर आणखी एक विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. खरं तर या अगोदर आपण ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांना सन्मानित केलेलं आहे, परंतु या आयोजकातील सक्रिय सदस्य या आयोजनामध्ये ज्यांनी फार मोठी मेहनत घेतलेली आहे, ज्ञानेश्वर भोईर साहेबांच्या बरोबर त्यांचे फार मोठे ऋणानुबंध आहेत. योगेश वारगडे यांना व्यक्तिशः त्यांचा सन्मान करायचा आहे आणि तो सन्मान मुख्य मंचावर संपन्न होत असताना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया. योगेशजी वारगडे की जे ज्ञानेश्वर दादा भोईर यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचा सन्मान मुख्य मंचावर इथे त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. ज्ञानेश्वरजी भोईर ज्यांचा फार मोठं वरदहस्त शेलार गावावर आहे. या स्पर्धेच्या आयोजनात सुद्धा त्यांनी सिंहाचा वाटा घेतलेला आहे. आपलं असं सहकार्य आमच्या आयोजकांना अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं मुख्य मंचावर आता आपण बऱ्यापैकी सन्मान संपन्न केलेले आहेत. आपण जाऊयात. या स्पर्धेमध्ये सकाळचा नाश्ता सन्माननीय निलेशजी भोईर साहेब यांच्या वतीने कौशल्य हॉटेलचे ते प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने देण्यात आला. त्याबद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर योगेशजी भोईर यांनीही चांगलं सहकार्य केलं, त्यांचंही आम्ही ऋण व्यक्त करत आहोत. मुख्य मंचावर आपण भारतजी सातवे यांना सन्मानित करत आहोत. पॉवर शेलार संघाचे ते सक्रिय सदस्य आहेत, करता धरता आहेत. फार मोठी मेहनत त्यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी एक चांगली आकर्षक कॅप त्यांच्या वतीने सौजन्यकृत करण्यात आलेली आहे. असे भारतजी सातवे यांना मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत. विनोदजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. चेक दो आव्हान इथं मात्र पाहतोय आपण हा चषक जिंकण्यासाठी. खूप खूप धन्यवाद सर. 1 मिनिट फक्त स्कोर सांगू दे एकदा. धावपलकर धाव 47 आणि 48 धावाचं एक तगडं आव्हान उभं केलंय. चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या आणि बॅटर पाठवायला जाऊया आपण सुनील सराकडे. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी या अगोदर आपण सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांची उपस्थिती पाहिली. या स्पर्धेतून ते आता रजा घेत आहेत. आपण आलात. जय हनुमान पॉवर शेलार टीमच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत. सामन्याचा पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. त्या दिशेने आपण जाणारच आहोत. या स्पर्धेमध्ये जे जे मान्यवर उपस्थित आहेत, जे जे खेळाडू उपस्थित आहेत, प्रेक्षक उपस्थित आहेत, त्या सर्वांचं जय हनुमान पॉवर शेलारचे कर्णधार मनमोहन दादा भोईर यांच्या वतीने सहर्ष स्वागत.
तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. त्याला कैलास दादा आपण शेतशी लावून किंवा खूप मोठं टार्गेट उभं केलंय पण आपण 3 षटकामध्ये तब्बल 48 धावा इथून मात्र निश्चित संघर्ष करावा लागेल. आणि सौरभ पाटील जर पाहिला पण तर पुन्हा टीमची बॉलिंग आहे खूप मजबूत आहे, इथून चालते येणार नाहीये. 2 ट्रम्प कार्ड बॉलर त्याची लई घातक आहेत. एक सचिन यादव आणि योगेश शेलार या सामन्यातून रजा घेताना एक युवा डॅशिंग नेते उमेशदादा चोरगे साहेब, खूप चांगलं व्यक्तिमत्व दादांचं. आणि नेहमीच सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग नेते निलेश दादा यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात असे आमचे उमेश चोरगे साहेब. सतीशजी भोईर साहेब त्याचबरोबर विनोदजी जाधव साहेब आपल्या बरोबर जोडलेले आहेत. मुख्य मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत. नितेशजी वारगडे, बाळकृष्णजी दळवी, सूरज वारगडे, आपणासही विनंती आपण या मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. चला लगेच आपण सगळ्याला सुरुवात करायची आहे. एक मोठं आव्हान आहे आणि बॅक टू द बॅक इथं मात्र खातं उघडेल काय. आता मात्र जो स्वप्न आहे पुन्हा टीमचं की अंतिम सामना मी हारला होता पण टीट फॉर टॅट परतफेड करायची का सर्वीपणा टीमच्या विरुद्ध, आणि निश्चित एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे. आज दिलीप पाटीलची अनुपस्थित टीमला निश्चित जाणवणार आहेत. ज्या प्रकारे खेळाडू आपण पाहतो की या टीममध्ये नाही आहे. आज भोलेनाथ पाटील यांचं षटक थोडंसं मागणं ठरलं. एका चांगला ऑलराऊंडर या टीमचा आहे पण समोर बॅटिंग खूप मजबूत होती. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय उमेश. पहिल्या चेंडूवर तगडा प्रहार पण प्लेसमेंट ठीक नाहीये. मिडविकेट क्षेत्राकडे राजेंद्र सज्ज आहेत. 2 धावा या चेंडूवरती मात्र कंप्लीट करेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते. नितीनला एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. खूप मोठं आव्हान आहे. त्यावर 48 धावा 18 चेंडूमध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहिली होती आपण आज अंतिम सामन्यात. परत एकदा आडव्या बॅटनी एक धावांनी तुम्हाला काही साध्य करता येणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. धोका निर्माण झाले. डेंजर अँडकडे थ्रो येतोय पण 2 धावा परत कंप्लीट करताना या बॉलवरती. अंतिम सामना आपण पाहतोय. नंबर 1 रँक करणारा संघ सध्या अडचणीत आहे. सौरभ पाहतोय आपण. एक वेळेस पाहतोय आपण चॅम्पियन बनला होता 36 स्पर्धेचा शिवनेरी स्पोर्ट जुनारगी संघ. पहिली स्पर्धा जिंकली होती ती जय भोलेनाथ सरुलीपाडा टीमनी. तिसरी स्पर्धा जिंकली होती ती यावेळेस पात्र फटका पाहतोय आपण जय आंबे टेमगरपाडा. आणि चौथी स्पर्धा कोण बनेल चॅम्पियन. धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र धावा अतिरिक्त मिळेल. थोडीशी मैदानामध्ये फनी मोमेंट पाहतोय आपण. आणि परत एकदा पाहतोय की या वयात सुद्धा 4 धावा कंप्लीट करताना पाहतोय. काय फिटनेस तगडी आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 8. अंतिम सामना पाहतोय आपण सबरस रंगताना. अरे मोठा विकेट. गोलंदाज सज्ज होतोय उमेश. यावेळेस पात्रा फटका. परत एकदा हवाई फार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस पात्रा फक्त आणि फक्त एका सिंगल कंप्लीट करेल. गोलंदाज सज्ज होतोय परत एकदा उमेश. चांगला चेंडू यावेळेस पाहतोय आपण. आणि आता मात्र निश्चित संघर्ष करताना ज्या प्रकारे 48 धावांचं आव्हान आहे. अजूनच सामना शिवा पाटील आहे, भोलेनाथ पाटील आहे आणि विकेटचं पतन आता मात्र निश्चित टाकणं जरुरी आहे. एक युवा उद्योजक सरुलीपाडा गावचे दीपेश पाटील. अंदाज अपना ओ. आणि याच बरोबर पाहतोय की हा बॅटर होतोय बाद. धक्का बटलाय तो पहिला. या अगोदर मी उल्लेख केल्याप्रमाणे
खूप काही आकर्षक गोष्टी या क्रीडा नगरीमध्ये आपण बघत आहोत, त्यांचा उल्लेख करू, परंतु तत्पूर्वी आपण मुख्य मंचावर काही सन्मान संपन्न करत आहोत. सतीशजी कृष्णा भोईर यांचा सन्मान मुख्य मंचावर विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. सतीशजी भोईर यांना आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. या जय हनुमान पॉवर टीमसाठी ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य नेहमी मिळालेलं आहे असं व्यक्तिमत्व सतीशजी यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. दरम्यान पाहतोय आपण कल्याण ग्रामीण यानंतर क्रिकेट आपण बालकृष्ण दादा दळवी यांना सन्मानित करत आहोत. सुद्धा उच्च कोटीवर आहे. नांदेड संतोष पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. सागर शेलार आणि गणेश शेलार ऑल नांदपचे माझे सहकारी माझ्यासोबत जोडले, धन्यवाद. आणि यावेळेस पाहता बॅटची मोठी कट पाहतोय आपण. धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण शेवटी मात्र शिवा पाटीलला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे, कारण की जो तगडा आव्हान आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त आता मात्र 10, अजून 38 धावेची आवश्यकता आहे. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 11-38 मोठं समीकरण, त्यामधून 5 मोठे दमदार हवाई फायर करावे लागेल बालाजी स्पोर्ट टीमच्या बॅटरला, तर आपण चॅम्पियन बनवू शकतोय. ओ काय क्लास चेंडू हाताळलाय, परफेक्ट ब्लॉक होल मध्ये मजबूर केलंय सरळ बॅटनी खेळण्यासाठी. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहिला आपण. 2 धावा आल्या या चेंडूवरती. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 12. चेक. मुख्य मंचावर एक विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. पॉवर शेलार संघाच्या पाठीशी जे नेहमी उभे असतात, पॉवर शेलार संघाचे खंदे समर्थक, त्याचबरोबर सहकार्य दाते, या संघासाठी ज्यांच्या वतीने 12 टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत असे वैभवजी देशमुख साहेब यांना मुख्य मंचावर दिनेश दादा वारगडे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे. वैभवजी देशमुख यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर होत आहे. पॉवर शेलार टीमसाठी ज्यांनी 12 टी शर्ट स्पॉन्सर्ड केलेले आहेत, त्याचबरोबर या टीमला त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे असं व्यक्तिमत्व. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, त्याचबरोबर या स्पर्धेतील आपण बघत आहोत आकर्षक टॉस बॉक्स सन्माननीय श्री पिंटू दादा एकनाथ वारगडे यांच्या वतीने सौजन्यकृत करण्यात आलेला आहे. स्वर्गीय एकनाथ कचरू वारगडे बाबा यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स त्यांनी सौजन्यकृत केलेला आहे. वाराचे वार पिंटू दादा वारगडे यांना मुख्य मंचावर सन्मानित करताना मनस्वी आनंद होत आहे. या स्पर्धेचे फोकसमॅन दिनेश दादा वारगडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होताना आपण सगळेजण बघत आहोत. स्वर्गीय एकनाथ वारगडे अर्थात बाबा यांच्या स्मरणार्थ श्री पिंटू वारगडे यांनी या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स दिलेले आहे, त्याचबरोबर प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्यांच्या वतीने सौजन्यीकृत करण्यात आलेली आहे. त्यांचा सन्मान मुख्य मंचावर संपन्न झाला. अतिशय वेगवान चेंडू होता पाहतोय आपण डाव्या स्ट्रीकच्या बाहेर आणि पंचायतीतून समांतर क्षेत्र. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 14. काय कमालीचं प्रदर्शन आज गावदेवी माता पुंडा टीमचं आपण पाहतोय. आक्रमण करणं गरजेचं आहे शिवा पाटील आणि भोलेनाथ पाटीलला, त्यातून पहिला आक्रमण आला नाहीये. बॅटची मोठी कड आणि इथं मात्र चेंडू थर्डमॅनकडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय. अडवलंय. 2 धावा कंप्लीट. तिसरी पण धाव घेईल काय, आणि हो तिसऱ्या धावेसाठी इथे मात्र यो बघा आता धावपळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 18. वेलकम रोशनजी वारगडे दादांचं आगमन झालेलं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना अंतिम सामना आपण पाहतोय. काय अप्रतिम लय भारी प्रदर्शन इथे मात्र पुंडास टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय. राईट मोर द विकेट.
यावेळेस पात्र फटका टर्न केले चेंडूला फक्त आणि फक्त एका सिंगल. जवळपास चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना आता मात्र पुंडराज टीमला पाहतोय, कारण की एक धावेने तुम्ही चॅम्पियन बनू शकत नाही मित्रांनो, कारण की तुम्हाला षटकार मारावे लागेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 19. वेलकम रोशनदादा वारगडे साहेबांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता स्लॉक करण्याचा प्रयत्न हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेली होण्यासारखी संभावना दिसत नाहीये आणि 2 धावा परत या बॉलवरती कंप्लीट करेल इथे मात्र भोलेनाथ पाटील. षटकाची समाप्तीचा इशारा 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या पाहतो आपण 21. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 27 धावीची आवश्यकता आहे. ऐकूया डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत. सर्वात घातक बॉलर या टीमचा पाहतोय आपण सचिन जाधव. काय कमालीचं प्रदर्शन आता सौरभ पाहिलं आपण या खेळाडूच्या माध्यमातून. जेव्हा संघ अडचणीत त्याला तेव्हा मात्र बॅटिंग असो की बॉलिंग आपल्या टीमच्या मध्ये धावून आला आणि अप्रतिम हाय क्वालिटीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 6 मध्ये 27 ला वेळ कमी घ्या आपण सचिन दादा. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू या षटकातला, पहिला चेंडू सुरेख लेंतोरचा होता. इथे मात्र 5 चेंडू आणि 26 असं समीकरण उरलंय चॅम्पियन बनण्यासाठी बालाजी स्पोर्ट सोलीपाडा टीम कडे. आज दिलीप पाटील टीम सोबत नाहीये, थोडेसे कमतरता जाणवली या टीम कडे, पण जकास A1 क्वालिटीचं खेळ पाहिला पण आज पुंडराज टीमच्या माध्यमातून. सर्व काही 40+ वरती खेळाडू पाहतोय आपण या टीम मध्ये. ओ अजून एक बुलबुलैया बॉलिंग, वा भाई वा. कैलास सेलार अतिशय आनंदित का होईना, कारण की या स्पर्धेमध्ये खूप एक मोठी छाप सोडली. यस, कारण की क्रिकेटवर त्याचं खूप मोठं प्रेम आहे. यास पता पलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. गॅप शोधून काढलाय, चेंडूला पाठवलाय, सीमा पार आलाय हा. अतिशय क्लास फटका पाहिला आपण का होईना. शेवटी मात्र शेवट गोड करताना भोलेनाथ पाटील बॅटिंग करते. अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 3 आणि सामना जिंकण्यासाठी 22. पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र काय सुरेख चेंडू परत. आता मात्र निश्चित खातं उघडल्या जात आहे या ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून. एक वेळेस उपविजेता आणि आता मात्र विजेतेपद पटकवण्याच्या तयारीमध्ये गावदेवी माता पुंडाष्ट संघ. पलटी फटका सुरेख, अप्रतिम. आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार. काय क्लास फटका होता. शॉर्ट ऑफ आजच्या दिवसातला हा फटका पाहायला मिळालं आणि 1-16. आज एका चेंडूवर तब्बल 6 बिमर पण गेले होते, विसरून चालता येणार नाही. पलटी फटका खेळायचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय आपण चॅम्पियन बनलंय पुंडास. डीजे कडे जाऊया आपण.
एक विजेता आणि 4 ट्रॉफी एकूण धामणगाव जुनं बोल.